आज सकाळ सकाळच बाईने आपल्या फॉर्च्युनर वर कब्जा केलाय. आता काय दिवसभर आपल्याला फॉर्च्युनर भेटत नाही. फॉर्च्युनरला सोडून मी आलो आपल्या वळीकडे. इथली एक कडवेस पेंडी एका हाताने वळली आणि लाकडा ठेवून कटकट कटकट तोडली. मग या दोघायला बी अर्धी अर्धी पेंडी करून टाकली. या दोघाचा हुस तर मी बी आपलं जेवण करून घेतो. जेवण केल्याच्या नंतर पोरी सारखा मुडक्यावर टावेल घेऊन मी निघलो वावरात जाण्यासाठी. आणि अजून पण ह्या मानव निर्मिती फ्रीजचा कोण कोण वापर करतोय ते कमेंट करून नक्की सांगा. वावराकडे वाटाना आपल्या वैभव भाऊ ट्रॅक्टर घेऊन भेटले. भाऊ म्हणले चला मला पण तिकडे जायचंय, आपण दोघं जाऊ ट्रॅक्टर मध्ये. म्हणलं बरं झालं, डुबते का ट्रॅक्टर का सहारा. बोलता बोलता समजलंच नाही खड्ड्यामध्ये रस्ता आहे. आत्ताच टाली पलटी होत होती राव. भाऊला टाटा करून म्हणलं तुम्ही जा तुमच्या वाटानं, मी जातो आपल्या वाटानं. वावरामध्ये आल्यावर धर पेंडी फेक असं करून म्यान पप्पान रपसप गाडी भरून घेतली. पप्पा गाडी घेऊन पुढे गेले तर आता पायी पायी मी गाडीच्या मागे मागे चाललोय. घराच्या वाटानं जाताना आपल्याला बबल्याचं ट्रॅक्टर भेटलं. गाणे गिणे लावून माहोल चालू आहे राव. मग घरी आल्याच्या नंतर हात पाय धुवून मी निघलो आपल्या गावाच्या वाटानं. आज आमच्या गावामध्ये भीम जयंती साजरी करायला येतं. त्यासाठी मी गावामध्ये